झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय फॅन्समध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या मॅचमध्ये जेवढी उत्सुकता आहे तितकीच उत्सुकता किंग खान शाहरुख विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशन वादाची आहे। गेल्या वर्षी केकेआरनं मॅच जिंकल्यानंतर शाहरुखनं मद्यपान करून मैदानात घातलेल्या गोंधळाची परिणिती वानखेडेवर 5 वर्ष बंदीच्या रूपात झाली। त्यामुळे यावर्षी बंदीनंतरही शाहरुख वानखेडेवर येणार की मैदानाबाहेर बसून टीमला चीअर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वानखेडेवर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये मॅच रंगणार आहे। मात्र या मॅचवर वादाचं सावट आहे। हा वाद म्हणजे आतापर्यंतच्या IPL इतिहासात गाजलेला सर्वात मोठा वाद ठरलाय आणि या सुपरहिट वादाचे मुख्य पात्र होते बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि स्थानिक क्रिकेटमधील गर्भश्रीमंत मुंबई क्रिकेट संघटना। गेल्या वर्षी 17 मे रोजी वानखेडेवर झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स मॅचमध्ये कोलकातानं विजय मिळवला आणि शाहरुखच्या सेलिब्रेशनची सर्व बंधनं तुटली। तुफान मद्यपान करून टीमचा विजय जोशात साजरा करणाऱ्या शाहरुखनं सर्व मर्यादा मोडीत काढत वानखेडेच्या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली होती। शाहरुखचा धुडगूस केवळ एवढ्यावरच थांबला नाही तर मध्यस्थी करण्यास सरसावलेल्या MCA पदाधिकाऱ्यांनाही त्यानं शिवीगाळ केली आणि याचाच परिपाक म्हणजे MCA कडून शाहरुखवर 5 वर्ष वानखेडेवर एंट्री करण्यास बंदी घालण्यात आली। IPL मध्ये कोणत्याही टीम ओनरवर स्टेडियम मध्ये प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला होता। MCAच्या या निर्णयावर अनेक बड्या BCCI अधिकाऱ्यांनी बंदी मागे घेण्यास दबाव निर्माण केला होता। त्यानंतरही MCAनं आपला पवित्रा कायम राखल्यानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो प्रयत्नही फसला आणि शाहरुखला वानखेडेवर नो एंट्री कायम राहिली। बैन है, अगर कोई आदमी आता है बैन लगाने के बाद भी तो फिर उसका ये भी मालूम हो जाता है ना। So it's not a ban against Shahrukh Khan, it's a ban against an individual who has misbehaved with us. For the time being, since the decision has been made, there is no change in the circumstances, so there is no reason to revert back that decision. या वादावर तोडगा काढण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर शाहरुखनं घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आपण वानखेडेवर जाणार असल्याचीच भूमिका मांडली। मी वानखेडेवर गेलो तर काय, ते मला गोळ्या घालतील का, असा थेट सवालच त्याने MCA अधिकाऱ्यांना केला। वानखेडेवर आज रात्री 8 वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ही हाय व्होल्टेज मॅच रंगणार आहे आणि या मॅच करताची सर्व तिकीटं आधीच बुक झाली आहेत। त्यामुळे या मॅचचा निकाल काय लागतो त्याची उत्सुकता जितकी चाहत्यांना आहे तितकीच शाहरुखलाही आहे आणि त्यालाही मैदानात बसून या मॅचची मजा लुटायची आहे। पण बंदी असल्यानं त्याला स्टेडियम मध्ये थेट प्रवेश नसल्यानं शाहरुखनं प्रवेशाकरता क्लुप्त्या शोधून काढल्यात। पत्रकारांशी विनोद करताना शाहरुख म्हणाला की माझ्यावर बंदी असली तरी खोटी मिशी किंवा मुखवटा घालून सिक्युरिटी गार्डला चुकवत मी स्टेडियम मध्ये प्रवेश मिळवेल। शाहरुखच्या अशा विनोदी भूमिकेनंतर MCAनं शाहरुखबाबत कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याकरता बंदी घातलेल्या व्यक्तीनं मॅच दरम्यान वानखेडेत प्रवेश करू नये त्याकरता MCA तर्फे पोलिसांना रीतसर पत्रही पाठवण्यात आलंय। त्यामुळे या सामन्याचा निकाल काही लागो, मात्र शाहरुख MCA वादामुळे ही मॅच मैदानात जितकी रंगणार आहे त्याहून अधिक ती मैदानाबाहेरच रंगलेली दिसते। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।